नमस्कार, आपण पाहत आहात तहलका वर्धा। सावंगी मेघी पोलिसांनी अवैध दारू विक्री विरोधात कारवाई करत एका महिला आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 12 एप्रिल 2026 रोजी पोलीस पथक पेट्रोलिंगवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सावंगी मेघी येथील एका घरावर छापा टाकण्यात आला। येथे प्रियंका राकेश कांबळे आणि तिचे साथीदार आदर्श दीपक पाहुणे हे देशी विदेशी तसेच गावठी मोहाच्या दारूची अवैधरित्या साठवणूक करून विक्री करत असल्याचे उघड झाले। घर झडती दरम्यान पोलिसांनी विविध प्रकारची दारू आणि त्या संबंधित साहित्य असा एकूण सुमारे 33,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी सावंगी मेघी पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध असाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू ठेवण्याचा इशाराही दिला आहे। भागातील इतर बातम्या आणि अपडेट्ससाठी आपण पाहत राहा तहलका वर्धा। धन्यवाद।